नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आता मी आहे सध्या मलेशियामध्ये आणि मलेशियाच्या टूरचा आज आमचा थर्ड डे आहे. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही कोलालंपूर सिटी टूर करत होतो आणि त्याच्यामध्ये आपण चॉकलेट फॅक्टरी मी तुम्हाला दाखवली. आणि आता आम्ही चॉकलेट फॅक्टरी पाहून झाल्यावर आता निघालेलो आहे एस्ताना निगारा पॅलेस पाहायला, जे कोलालंपूरमध्येच आहे. पण हा व्हिडिओ पाहायच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील. चॉकलेट फॅक्टरीतून निघाल्यावर आम्हाला आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि पॅलेसला पोहोचायला आम्हाला अजून 15 ते 20 मिनिटं लागतील. चलो, ये आपका इधर से आएगा. गई सब चॉकलेट खा के, अभी तक क्या मिलेगा, अभी गिर जाती मैं. चलो चलो फटाफट से. हाँ, आता आम्ही पॅलेसच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलेलो आहे आणि चॉकलेट फॅक्टरी पासून पॅलेसला यायला आम्हाला 40 मिनिट्स लागले. आणि कारण हा जो पॅलेस आहे हा नॉर्थ वेस्टर्न कोलालंपूरमध्ये आहे. तमनदुता म्हणून सिटी आहे त्या साईडला. आणि हा आहे आता पॅलेसचा पार्किंग एरिया, एवढा सगळा आपण बघू शकताय. आणि हा जो पार्किंग एरिया आहे हा पॅलेसच्या मेन गेटच्या आतमध्येच आहे. हा जो इस्ताना निगारा पॅलेस आहे हा 2011 मध्ये ह्या ठिकाणी ओपन केलेला आहे. पण त्याच्या अगोदर जुना इस्ताना निगारा जो होता तो सेंट्रल कोलालंपूर मध्ये होता आणि त्या पॅलेसला रिप्लेस करून ह्या इथे हा नवीन पॅलेस बांधण्यात आलेला आहे. हा जो समोर दिसतोय हा पॅलेसचा मेन गेट आहे आणि त्याच्या बाजूला पॅलेसचं नाव पण लिहिलेलं आहे, आपण बघू शकताय, इस्ताना निगारा. आणि ह्या गेटच्या आतमध्ये पॅलेस आहे. हाँ एक मिनट. अरे फोटोग्राफर एक हमारा भी है. आधी इकडे. दिस इज घोड़ा. बड़ा घोड़ा. दिस इज बड़ा घोड़ा. हा जो पॅलेस आहे हा रॉयल पॅलेस आहे आणि इथे राहणारा जो आहे ते किंग किंवा सुलतान असतात आणि सुलतान आणि सुलतानची फॅमिली इथे राहते. हा जो समोर दिसतोय हा पॅलेस आहे, आपण बघू शकताय. गेट पासून पण 1 किलोमीटरच्या अंतरावर पॅलेस आहे आणि हा रॉयल पॅलेस आहे. आणि हा रॉयल पॅलेस असल्यामुळे इथे सामान्य लोकांना किंवा लोकल पब्लिकला एंट्री नाहीये. इथे फक्त सुलतानची फॅमिली, सुलतान, त्याचे रिलेटिव्हज आणि जे गव्हर्नमेंटचे व्हीआयपीज आणि मोठे मेंबर्स असतील, लीडर्स, त्यांनाच इथे एंट्री आहे.
आणि फक्त बाहेरून लोकल पब्लिकला बघण्याची परमिशन आहे. हा जो पॅलेसचा एरिया जो आहे हा 97 हेक्टर्स एवढा आहे आणि ह्या पॅलेसमध्ये 22 डोम्स आहेत आणि हा पॅलेस जो आहे हा 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलेला आहे. एक फॉर्मल पार्ट आणि एक रॉयल पार्ट आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट. ह्या पॅलेसला 3 मेन गेट आहेत. पहिला जो गेट आहे तो सुलतान आणि त्याची फॅमिली तसेच इथले जे गव्हर्नमेंटचे हेड आहेत, मिनिस्टर, डेप्युटी मिनिस्टर त्यांच्यासाठी आहे आणि दुसरा जो आहे तो रॉयल गेस्ट आणि व्ही-आय-पी मेंबर जे आहेत मलेशियाचे त्यांच्यासाठी आहे आणि तिसरा जो आहे तो जे जनरल पब्लिकचे हेड आहेत किंवा पॅलेसचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे त्यांच्यासाठी आहे. तर आता आमचा पॅलेस वगैरे पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे दुपारच्या लंचसाठी कारण ऑलरेडी आता 1:30 वाजून गेलेला आहे आणि आम्हाला दुपारच्या लंचसाठी हॉटेलमध्ये जायचंय. तर इथून आता आम्हाला 15 मिनिटं लागतील हॉटेलमध्ये जायला. ऑलरेडी एक्सप्रेस एक मिनिट पकड मेरा बालों का क्लिप निकल गया ओके ओके तर आता आम्ही हॉलिडे इन एक्सप्रेस कोलालंपूर सिटी सेंटर ह्या हॉटेलमध्ये दुपारच्या लंचसाठी आलेलो आहे. दुपारच्या लंच झालं की आम्हाला शॉपिंगसाठी नेणार आहे आणि शॉपिंगसाठी आम्हाला 2 ते 3 तासाचा टायमिंग दिलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला ते कोलालंपूरमधल्या मॉलमध्ये नेणार आहेत. पण कुठला मॉल आहे ते आम्हाला माहिती नाही. ते आमचे टुरिस्ट गाईड आम्हाला डायरेक्ट नेणार आहेत. आणि मॉलची शॉपिंग झाली की आम्ही संध्याकाळी जाणार आहोत पेट्रॉन्स म्हणजे जे कोलालंपूरमधले फेमस ट्विन्स टॉवर जे आहेत, फेमस सिम्बॉल जे आपण पाहतो ते पाहायला नेणार आहेत. तर तो ट्विन्स टॉवरचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेन आणि हा जो आजचा व्लॉग आहे तो मी इथेच संपवते आणि आता आम्ही चाललेलो आहे दुपारचे लंच करायला. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच सगळे व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मंडळी.